एकदा एकच प्रमाण देत चल, आपल्याला वेळ कमी आहे. तू मस्त गातोय, त्यात शंकाच नाही, फक्त वेळेअभावी आपण धावतोय. फक्त संगीतावर माझंही खूप प्रेम आहे. संगीतावर म्हणजे माझ्यावर नव्हे, संगीत या विषयावर माझं खूप प्रेम आहे. तो माझ्या जिव्हाळ्याचा अंतःकरणातला विषय. तुम्ही खूप उत्कृष्ट साथ देत आहात, मला तुम्हाला थांबवावं असं वाटत नाही, फक्त वेळेअभावी. विठ्ठल विठ्ठल. तुकोबांनी सांगितलं विठ्ठलाचं भजन करा म्हणजे जीवाचा उद्धार होईल. लोकांनी पुढचा प्रश्न विचारला, तुकोबाराय आपण महाराष्ट्राच्या मातीत राहतो, मग आपण विठ्ठलाचं भजन करतो, बाकीच्या राज्यांचं काय? किंवा त्यांनी फक्त विठ्ठलाचंच भजन केलं तर ते तरतील का? जगद्गुरु तुकोबारांनी उत्तर दिलं, जेवढी अवतार आहे तेवढी नावं देवाची आहेत, त्या नावांपैकी कुठलंही नाव कंठी धारण केलं तरी उद्धार होईल. प्रमाण देण्याऐवजी आपण थोडं वेगाने पुढे जाऊया. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. वैकुंठाचा मार्ग सोपा करण्यासाठी पुन्हा दुसरी नावं सुचवली. कृष्ण भगवंत स्वरूप, विष्णू परमात्मा स्वरूप, हरी ब्रह्म स्वरूप, गोविंद गो म्हणजे इंद्रिय, विद म्हणजे जाणणारा, गोपाळ गायी पाळणारा. या देवांची कुठलीही नावं आम्ही कंठी धारण केली तर आमच्या जीवाचा उद्धार होईल. भजन तरी का करायचं असतं? जे आपल्या मनात असतं ना त्याचं तनावर रूपांतर होतं, जे मनात असेल ते. आणि म्हणून ज्ञानोबाराय बोलले, तू मन हे मीची करी माझी आ भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकात. तुझं हे गतिशील चंचल मन आहे ना ते मला समर्पित कर. माझ्या भजनात प्रेम धारण करून तल्लीन हो. फक्त ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही, भजन ही देवाचं असलं पाहिजे, भजन अर्थपूर्ण असलं पाहिजे, भजन हे उपदेश करणारं असलं पाहिजे, भजन चंचल मनाला आकळणारं असलं पाहिजे. नाही तर काही भजन निघाली. एक बाई देवीची भक्त होती, देवीचं भजन म्हणायला लागली आणि देवीच्या भजनातले शब्द होते, शेजारीनबाई कस तरी होतं हे भजन आहे. शेजारीनबाई कस तरी होतं ना, आंबेच्या तरवारी अंग भरून येतं, बाई देवीच्या तरवारी अंग भरून येतं. हे भजन नाहीये. ती देवी तुमच्या अंगात यायला रिकामी नाही. शपथ घेऊन सांगते नारदीय गादीवरनं, 25 वर्ष झालीत कीर्तन करून, मलाही कळत नव्हतं कीर्तन म्हणजे काय. परकल्प ओळख्यात उभी होते, महिलांपैकी आम्हीच होतो ते तोफेच्या तोंडी. तेव्हा महिलांना नारदीय गादीवर येण्यासाठी विरोध होता. चांगल्या चांगल्या टॅलेंटेड तत्ववेत्या लोकांनी शक्तीपणाला लावली. बाईनी यायचं नाही, तिने कीर्तन करायचं नाही, नारदीय गादीवर तिचा अधिकार नाही, ती जर आली तर आमचे कीर्तन ठेवू नका. आई म्हणली, शिकली सवरलेली आहेस, डीएड केलं तर मास्तरीन होशील, वजनात पगार उचलशील, कशाला इकडे घुसतेस. म्हणलं, ज्या अर्थी तत्ववेत्ते लोक विरोध करत आहेत त्या अर्थी निश्चित ह्याच्यात काहीतरी लपलेलं आहे, ते शोधायचं. आणि वडिलांची साथ मिळाली. बाळ, तुझं लोकांना आवडतं, लोक तुला स्वीकारताय, तू छान बोलू शकतेस, तू सुरुवात कर. जगनिंदो अथवा वंदो, जीवाशिवाचं मिलन झालंय, आता माघार नाही. आणि तसं केलं, परिणाम काय झाला? आज सबंध महाराष्ट्रामध्ये शेकडो स्त्रिया कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, गायिका, वादक निर्माण झाला. हे माझ्यामुळे झालं असं अजिबात नाही, माझ्या आधीही वारकरी संप्रदाय होताच की. पण मध्यंतरी त्याच्यावर धुळीने मारले होते विचार आपले. त्यातही स्त्रिया पारतंत्र्यात जाण्याचं कारण सांगते तुम्हाला. हिंदू धर्म हा जगतात संस्कृतीने नटलेला सजलेला श्रेष्ठ धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला. मुघलांनी सबंध जग जिंकत आणलं, दृष्टी भारतावर पडली. भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जायचं. 5-10 तोळे नाही, गरीबातल्या गरीब शेतकऱ्याच्या लेकीच्या सोन्याच्या अंगावर एवढं सोनं असं होतं की बायका गंगेवर धुणं धुवायला गेल्या, गोदावरीवर धुणं धुवायला गेल्या तर सोनं वितळून त्याचा पिवळा तवंग पाण्यावर यायचा, एवढा समृद्ध होता माझा महाराष्ट्र. मुघलांची दृष्टी पडली, इंद्रप्रस्थ ताब्यात घेतलं. इंद्रप्रस्थ म्हणजे लक्षात आलं? वा, त्या बात, मस्त.
हे असे उत्तर मिळाले की मला रात्रभर कीर्तन करावंसं वाटतं. विठ्ठल